दादरच्या इंदू मिलमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकाचं पहिलं चित्र जय महाराष्ट्राला मिळालं आहे। इंदू मिलमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी वास्तुविशारद शशी प्रभू यांचा आराखडा मंजूर झाला आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे। स्मारकासाठी एकूण 450 कोटी खर्च अपेक्षित आहे। त्यापैकी वर्षभरासाठी 125 कोटी रुपये खर्चाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे। या स्मारकाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 4 ऑक्टोबरला होत आहे। दरम्यान इंदू मिलमध्ये डॉक्टर आंबेडकरांच्या स्मारकाचा रचनाकार शशी प्रभू यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राजू सोनावणे यांनी। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक होणार आहे। आजच्या मंत्रिमंडळामध्ये या स्मारकाच्या जो काय आराखडा आहे याला मंजुरी मिळालेली आहे। जो आराखडा तयार केलेला आहे ते आर्किटेक्ट शशी प्रभू आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल, कशा प्रकारचा हा एकूण आराखडा असणार आहे? इंदू मिलची जागा जवळजवळ 4.2 हेक्टर आहे आणि एवढ्या मोठ्या जागेमध्ये बरेच वृक्ष पण आहेत। म्हणजे जवळजवळ माझ्या अंदाजाप्रमाणे काही 100 वर्षाचे पुराणे जुने असतील वृक्ष। तर हे सगळं जतन करूनच आपल्याला ते स्मारक करायचं ही संकल्पना पहिल्यापासून आहे। त्यामुळे कोणी असं मनात आणू नये की वृक्ष तोडून आपण तिथे स्मारक करते। जरूर स्मारक एक तऱ्हेने नाविन्यप्रमाणे होणार आहे। त्याला मधल्या बाजूला आम्ही एक स्तूपासारखं स्ट्रक्चर करते आणि त्याला 24 रिब्स आहेत। रिब्स म्हणजे असे कॉलमच म्हणू आपण, पण ते वरती जाऊन आम्ही असे ते पकडले आहेत आणि त्याला एक सर्कलने असं बांधून ठेवले आणि त्याच्या आतमध्ये 8 असे चक्र आहेत की ते चांगल्या धातू, आता धातू ठरवायचं आहे पण माझ्या मते कॉपरमध्ये ते असावे। त्या बाजूला म्युझियम आहे, लायब्ररी आहे, सुरुवातीलाच बाबासाहेबांचा स्टॅच्यू आहे, नंतर त्याच्या बाजूला चौफेर, आवश्यक गोष्टी टिकेटिंग पासून तर सोव्हिनियर जे काय लागतं ते आहे सुरुवातीला। आणि नंतर असा एक राम घेऊन आपण सेंटरला जातो, ते लिली पॉन्ड केले। लिली पॉन्ड पण तिथे झऱ्याचं पाणी आहे तिकडे आणि त्याच्यावरती जवळजवळ 80 मीटर रुंद डायमीटरचं आणि 40 मीटर उंच असं हे स्तूपासारखंच दिसणार असं स्ट्रक्चर आपण तयार करतोय। बाजूला त्याचा एक म्युझियम केला। हा म्युझियम इंटरॅक्टिव्ह असेल आणि सध्याच्या प्रगत जगामध्ये इंटरॅक्टिव्ह म्युझियम म्हणतो आपण त्याला, की ज्याच्यामध्ये आपल्याला होलोग्राफीमधनं बाबासाहेब स्वतः आपल्याशी बोलतायत, शेक हँड करू शकतात, बोलतायत हे आपण घेऊ शकतो। त्यांनी सगळं केलेलं काम आपण टचपॅडवरती केव्हाही बघू शकतो, अभ्यास करू शकतो, अशा तऱ्हेचा म्युझियम आहे। लायब्ररी आहे, नंतर त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला एक प्लाझा केलेला आणि ऑडिटोरियम आहे। थोडक्यात हे जे स्मारक असणार आहे हे काम कधी सुरू होणार आहे? खर्च म्हटला तर साधारण 300 कोटीच्या आसपास जाईल आणि आम्हाला त्याच्यावरती डिटेलिंग आजपासून काम करायला मिळेल। 3 महिने डिटेलिंगला लागेल, नंतर टेंडर काढून साधारण फेब्रुवारीच्या मानाने काम चालू होईल असं माझा प्राथमिक अंदाज आहे। स्मारक होणार आहे, सगळ्या वैशिष्ट्यपूर्ण ह्या सगळ्या बाबी त्यामध्ये इन्क्लूड केलेल्या असणार आहे। मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे पर्यावरणाचा विचार करून सुद्धा एकही झाड न तोडता हे स्मारक बनून जाणार आहे आणि ते मुंबईतच नाही तर महाराष्ट्रासाठी नाविन्यपूर्ण असं असणार आहे। कॅमेरामन मंगेशसह राजू सोनवणे, जय महाराष्ट्र, मुंबई।